बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रे समितीने आज अहवाल सादर केलाय, परंतु त्या अहवालात काय आहे ते कळले नसल्याचं म्हटलंय। तर 15 दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण केले हे विक्रम आहे। अजून 15 दिवस दिले असते तर राज्यातील जातीय निहाय जनगणना झाली असती। काही अधिकाऱ्यांनी या समितीमधून राजीनामा दिलाय, तर त्यांच्यावर प्रेशर होते असे सांगितले जात आहे। ज्यांना समितीमधून काढून टाकले त्यांना का काढलंय याची देखील चर्चा आहे। तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे। या आधी देण्याचे प्रयत्न झाले, मात्र कोर्टात आरक्षण टिकले नाही। ओबीसी मधून आरक्षण देऊ नका, काही ठिकाणी खोटे दाखले देण्यात येत आहेत। जबरदस्तीने केलेले कुणबी नव्याने देणाऱ्या आरक्षणामध्ये टाका, ही आमची मागणी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर मराठा समाज मागास कसा होईल या आधीच्या समितीने आणि कोर्टाने सांगितले आहे। वेगळं आरक्षण देणार असाल तर कुणबी दाखला आता कशासाठी पाहिजे व सरकार वेगळं आरक्षण देत आहे, त्यामुळे मी समाधानी असल्याचंही छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलंय। असं आहे की अनेक ठिकाणी टिकलं। हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं, 73% दिलं। त्यांचं टिकू शकतं, तुमचं का नाही टिकू शकत? ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे 3-3, 4-4 न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना। ते 4-4 न्यायमूर्ती काम करतायत ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून। ते काम करतायत, त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो। ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात, ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी ती बुद्धिमत्ता वापरावी आहे। जो सर्वहारा आहे त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे। सामाजिक दृष्ट्या जो पिसरेला त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं। आता त्यांना इतरांच्या बरोबरीने आणलं तर मग इतरांचं जे आहे 2-4 डॉक्टर होणार तर नाही होणार, 2-4 इंजिनियर होणार तर नाही होणार, शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण आणि दुसरं आरक्षण म्हणून देणार ओबीसीचं। नोकऱ्यांबाबतीमध्ये 2-4 मिळाले असतात, नाहीच मिळाले, त्यामुळे 9.5% मिळाले, बाकी तर काही मिळालेच नाही महाराष्ट्रात। आता याच्या पुढे 1% मिळणार नाही। एखादा येत होता सरपंच निवडून आणि त्याच्यात मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर 1% सुद्धा निवडून येणार नाही। ओबीसीचा धर्म समाजाचा येणार नाही, कोणाचाच येणार। म्हणून भीती आहे, बाकी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का न जाता। ज्यांना एका मराठा समाजाला वेळा 10, 12, 13% काही मिळणार आहे, मग तुम्हाला हे 17%च्या 374 जातीत येऊन बसायचं कारण काय आहे? तुम्ही किती जरी म्हणाला धक्का नाही तरी सगळ्या मराठ्यांना जे आहे खोटे दाखले देण्यात आलेले आहेत। त्यांना जे आहे काढून ते थांबवून ताबडतोब 10, 12, 13% जे काही आणखी द्या, 15% माझं काय म्हणणं वेगळं द्या, यांच्या आरक्षणाला धक्का लावून। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।